भविष्यात हिंसाचाराच्या घटना घडू नयेत यासाठी दंगेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. नागपूर हिंसाचार प्रकरणी 104 जणांना अटक. आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या समाजमाध्यम खातेधारकांना सह आरोपी करण्याचे निर्देश. गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात होणारी मनुष्यहानी रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सर्वंकष आराखडा 3 महिन्यात तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. भारतीय अर्थव्यवस्थेच्या जीडीपीत गेल्या दशकात दुपटीनं वाढ. लवकरच भारत जपानला मागे टाकून 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. जगाला शुद्ध पाण्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी आणि पाण्याच्या स्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाला सहकार्य करण्याच्या उद्देशानं आज साजरा होत आहे जागतिक जल दिन. आजच्या अर्थ अवरमध्ये भारतही होणार सहभागी. महत्त्वाची ठिकाणं, स्मारकं, सार्वजनिक आणि खासगी संस्थांमध्ये एकाच वेळी दिवे होणार बंद. सुप्रसिद्ध हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ल यांना 59वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर. यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि धोरणकर्ते डॉक्टर विजय केळकर यांना जाहीर. अठराव्या IPL स्पर्धेला आजपासून सुरुवात. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर होणार सलामीची लढत. आणि विश्वविजेते मुष्टियोद्धा जॉर्ज फोरमन यांचं काल ह्यूस्टन इथे वयाच्या 76व्या वर्षी निधन.